नमस्कार, मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं हे पत्र आहे. आज दिनांक 25/3/2026 चा अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी या पत्राद्वारे मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, ही सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नक्कीच आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण टीईटी संदर्भात प्रत्येक अपडेट तुम्हाला आता आपले माझी शाळा माझे कार्यालय युट्यूब चॅनल मार्फत मिळणार आहेत. बघा, या पत्राचा विषय आहे या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2000 याचं हे निवेदन महाराष्ट्र परिषदेने या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे. आणि ही परीक्षा होणार आहे मित्रांनो आपली 21/6/2026 रोजी. तर या दृष्टीने काय काय गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता बघत आहोत. बघा, आपल्या स्क्रीनवर हे पूर्ण पत्र मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर या परीक्षेचे 2 पेपर या ठिकाणी असणार आहेत. पहिला पेपर असतो तो 1ली ते 5वी साठी आणि दुसरा पेपर आहे तो 6वी ते 8वी साठी. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. म्हणजेच काय, जर आपण विना अनुदानित शाळेत, अनुदानित शाळेत, काय विना अनुदानित शाळेत, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत जर शिक्षण सेवक पदावर किंवा शिक्षक पदावर लागायचं असेल किंवा आपण जर आधीच नियुक्त असाल तर त्यासाठी ही परीक्षा अतिशय महत्वाची असणार आहे. आणि ही या परीक्षेच्या प्रत्येक अपडेट आपल्याला HTTPS या ठिकाणी mahatet.in या वेबसाईटवर असणार आहेत. त्या शासनाच्या वतीनं या ठिकाणी अपडेट देण्यात येणार आहेत. पण काळजी करू नका, माझी शाळा माझे कार्यालयावर सुद्धा तुम्हाला प्रत्येक अपडेट याची मिळणार आहे. फक्त सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, आता कारवाईचा हा जो टेबल आहे, हा टेबलचा आपल्याला या ठिकाणी अवलोकन करून या पद्धतीनं कारवाई या ठिकाणी करायची आहे. अनुक्रमांक 1, ऑनलाईन आवेदन पत्र परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी. अतिशय महत्वाचं, हा अर्ज जर आपण भरला नाही तर कोणती परीक्षा आपल्याला देता येणार नाही. आणि हा कालावधी असणार आहे आपल्याला, म्हणजे ऑनलाईन अर्ज आपल्याला जो भरायचा आहे तो आहे 27/3/2026 ते 16/4/2026 या कालावधीत आपल्याला हा अर्ज भरायचा आहे. आणि नंतर अर्ज भरल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ती परीक्षेसाठी हॉल तिकीट, आवेदन प्रवेश पत्र. हे प्रवेश पत्र आपल्याला मिळणार आहे 9/6/2026 ते 21/6/2026. आपल्याला हे ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करून घ्यायचे आहे. पहिला पेपर जो असणार आहे हा वर्ग 1 ते 5 साठीचा हा पेपर या ठिकाणी 21/6/2026 रविवार त्या दिवशी असणार आहे. आणि सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत हा पेपर आपला पहिला होणार आहे. आणि दुसरा जो पेपर होणार आहे आपला त्याच दिवशी म्हणजे 21/6/2026 रोजी या ठिकाणी दुपारी 2:30 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत हा पेपर या ठिकाणी होणार आहे. बघा, पेपर 1 आणि पेपर 2. जर काही अडचणी आल्या शासनाला तर एखाद्या वेळेस या बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ही माहिती आपल्याला परिषदेच्या ही जे mahatet.in ही जी वेबसाईट या ठिकाणी या संकेतस्थळावर त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता ही होती माहिती की अर्ज भरायचा, हॉल तिकीट कसे काढायचे आणि पेपरची दिनांक. आता काही सूचना या ठिकाणी या पत्रामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. या परीक्षेसंदर्भानं काही सूचना शासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. टीप या सदराखाली या सूचना या ठिकाणी आहेत. पहिली जी सूचना आहे मित्रांनो या ठिकाणी की आवेदन पत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती आपल्याला mahatet.in या वेबसाईटवर त्या ठिकाणी असणार आहे. ती आपण काळजीपूर्वक या ठिकाणी वाचली पाहिजे. अर्ज भरताना परीक्षार्थींनी, आता हे अतिशय महत्वाची अपडेट आहे बघा, म्हणजे आपलं 10वीचं डॉक्युमेंट, 12वीची डॉक्युमेंट, शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेची म्हणजे डॉक्युमेंट, दिव्यांगत्व जर प्रमाणपत्र असल्यास त्या संदर्भात हे प्रमाणपत्र, UID नंबर वगैरे, आणि आपण जर राखीव प्रवर्गातून जर असल्यास त्या संदर्भात कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, म्हणजे काय, ज्या सवलती आपल्याला घ्यायच्या त्याची सगळी मूळ प्रमाणपत्र हे आपल्याला स्कॅन केलेले रंगीत फोटो त्यावर अपलोड करायचे असणार आहे. स्कॅन केली तुमची स्वाक्षरी सुद्धा स्कॅन करावं लागणार आहे. स्वयं घोषणा पत्र सुद्धा आपल्याला अपलोड करायचं आहे. या सगळ्या गोष्टी अपलोड करायच्या असल्यानं अर्ज भरताना या गोष्टी आपण सोबत ठेवल्या पाहिजे. ही अतिशय महत्वपूर्ण 2 नंबरची सूचना आपण पाहिली. आता नंबर 3 काय आहे या ठिकाणी, तर या गोष्टीचं जे काही सगळ्या गोष्टी तुम्हाला मेसेजिंग जे होणार आहे
तर त्या होणार आहेत ईमेल आय डी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक, म्हणजे ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे. त्यामुळं हा तुम्ही ज्यावेळेस फॉर्म मध्ये तुमचा ईमेल आय डी टाकाल किंवा तुमचा भ्रमणध्वनी मोबाईल नंबर टाकाल तर हा अगदी अचूक द्या, म्हणजे प्रत्येक अपडेट तुम्हाला वेबसाईटवरून या ईमेलद्वारे या ठिकाणी मिळणार आहे. ही सुद्धा महत्वाची सूचना या ठिकाणी आहे. आता नंबर 4 ची जर सूचना आपण बघितली तर यामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यांनी की हे अर्ज जे आहेत, हे सगळे अर्ज जे आहेत हे ऑनलाईन पद्धतीनंच आपल्याला भरायचे आहेत. कोणत्याही प्रकारे ऑफलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. आणि परीक्षेचे शुल्क सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड इत्यादीद्वारेच आपल्याला भरायला लागणार आहेत. कोणत्याच प्रकारचं चलान किंवा चेक, डीडी वगैरे या कोणत्याच गोष्टी चालणार नाहीत. ही सुद्धा अतिशय महत्वाची सूचना या ठिकाणी या पत्रामध्ये दिलेली आहे. आणि हे जे परीक्षा शुल्क असणार आहे हे शुल्क फक्त शेवटच्या दिनांकापर्यंत, अर्ज भरण्याच्या दिनांकापर्यंतच या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत म्हणजे काय काटेकोरपणे आपण या ठिकाणी ज्या टाइम टेबल दिले आहे त्यांनी त्या वेळेचं पालन करून हा अर्ज आपण भरला पाहिजे. 6 नंबरची सूचना आहे की हे जे अर्ज असणार आहेत आपले कोणत्याही प्रकारे गट शिक्षण अधिकारी साहेब किंवा शिक्षण अधिकारी साहेब यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने द्यायचीच नाही. तुम्ही ऑनलाईन अर्ज केला, त्याला कोणते कागदपत्र जोडायचं काम नाही, काही नाही, सगळं अपलोड असणार आहे ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे तो तुमचा अर्ज जाणार आहे. 7 नंबरची सूचना आहे मित्रांनो की तुमची डॉक्युमेंट पडताळणी बाबत काय, तुम्ही जे ऑनलाईन केलेले डॉक्युमेंट आहेत तेच ग्राह्य धरले जाणार आहेत, परंतु परीक्षेच्या निकालानंतर मात्र याची सगळ्याची पडताळणी करण्यात येणार आहे. आणि जर त्या पडताळणी त्यात जर डॉक्युमेंट तुमचा एखादा तुमच्याकडे नसला त्यावेळेस मात्र आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी आपला निकाल त्या ठिकाणी रद्द होईल, आपली उमेदवारी रद्द होईल. आता 8 नंबरची सूचना आपण बघूया. या सूचना अतिशय महत्वाच्या असणार आहेत आपल्याला अर्ज भरताना, की एकापेक्षा जास्त आवेदन पत्र भरल्यास अंतिम भरलेलं आवेदन पत्र ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे जर चुकून तुम्ही 2दा अर्ज भरला तर काय अंतिम भरलेले म्हणजे दुसऱ्या नंबरला जो अर्ज तुम्ही भरला असणार आहे तो त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या पद्धतीने म्हणजे एकच अर्ज भरा पण व्यवस्थित त्या ठिकाणी भरा. 2-2 अर्जापैकी पहिला जे शुल्क भरणार आहे ते आपल्याला परत मिळणार नाही, ते तिकडे शासनाकडे जमा होणार आहे. आता हा जो 9 नंबरचा मुद्दा पाहिला हा कॉपी वगैरे इत्यादी बाबत आहे, तर त्याच्याशी काही एवढा आपला या गोष्टी आपल्याच्यानं होणारच नाही, त्यामुळे हा काही एवढा महत्वाचा नाही. आणि या सर्व ज्या काही गोष्टी असणार आहेत या शासनाच्या या संकेतस्थळावर आपल्याला मिळणार आहेत. परंतु ही 11 नंबरची सूचना अतिशय महत्वाची आहे. हे दिलेले आहेत मित्रांनो हेल्पलाईन नंबर. अगदी तुम्हाला या संदर्भात काही अडचण आली तर 90 28 47 26 81 82 आणि 83 या 3 पैकी कोणतेही नंबरवर आपण फोन करू शकतो. आणि हा फोन करत असताना बंधन पाळायचं आहे ते आपल्याला. सकाळी 10 ते सायंकाळी 6 कार्यालयीन वेळेतच आपल्याला फोन करावा लागणार आहेत. आणि ही वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. ही होती अपडेट टीईटी परीक्षेसंदर्भाने जी 2026 मध्ये होऊ घातली आहे. याच पद्धतीनं अपडेट माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल मार्फत देण्यात येतात. मित्रांनो नक्कीच चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.